आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। आत्ताच आलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा प्रलंबित पीक विम्याचे दावे आता अखेर मंजूर झाले आहे आणि वाटपाला सुद्धा सुरुवात झाली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती, तोच पीक विमा अखेर तुमच्या खात्यामध्ये आता जमा करण्यामध्ये येत आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आली आहे, कारण प्रलंबित असलेला पीक विम्याचा निधी अखेर आता राज्य शासनाच्या वतीने थेट शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सुरुवात झाली आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची एक बैठक पार पडली, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, मग यामध्ये कोणते निर्णय घेतले, तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे की पीक विम्याच्या संदर्भात। बघा, पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता दिला जात आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, एक अडचणसुद्धा निर्माण झाली आहे। आज संपूर्ण राज्यभरामध्ये पीक विमा येणार नाही, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं। मग आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। सरकारने सांगितलं आहे आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होणार, उद्या पण पीक विमा जमा होणार आणि परवा पण पीक विमा जमा होणार, म्हणजे की संपूर्ण राज्यामध्ये पीक विमा जमा होणार। परंतु आजसाठी फक्त सरकारच्या माध्यमातून 10 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली आहे। मग शेतकरी बांधवांनो, या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही, तुम्ही आता चेक करून घ्यायचं आहे। जर या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं असेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। मग किती हेक्टरी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लक्षामध्ये घ्या, किती हेक्टरीला किती निधी मिळणार हे देखील जाणून घेणं प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचं आहे। तर मग आता लक्षपूर्वक फक्त बघत चला शेतकरी बांधवांनो, अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पीक विम्याचा मार्ग आता पूर्णतः मोकळा झाला आहे। थेट लाभ हस्तांतर डेबिटी प्रणालीचा वापर करून ही रक्कम आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पोहोचवली जात असल्याने शेती कामासाठी लागणाऱ्या भांडवलाची चणचण आता दूर होऊन शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पीक विमा किती मिळणार हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने खूप मोठा पीक विमा आता मंजूर केला आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, हा पीक विमा एका वर्षाचा नाही तर गेल्या 3 वर्षांचा पीक विमा एकत्र आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। स्वतः राज्य शासनाच्या माध्यमातून हे वितरण आता करण्यामध्ये येत आहे। योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली बँक KYC प्रक्रिया पूर्ण असणे गरजेचं आहे। बँक खाते आधार कार्डशी लिंक असणं गरजेचं आहे, ही अत्यंत आवश्यक बाब आहे। ज्या शेतकऱ्यांचे बँक खातं आधार कार्डशी जोडलेलं नाही त्यांना निधी मिळायला तांत्रिक अडचणी येऊ शकतात। म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आधार सेडिंग त्वरित पूर्ण करून घ्यावे, हेच हिताचे ठरेल। नाहीतर मग तुमचा पीक विमा पुन्हा अडकू शकतो। तर मग शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून व कित्येक महिन्यापासून आणि कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत आलेला आहात। आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल। तर मग शेतकरी बांधवांनो, ज्या बातम्यांच्या माध्यमातून सांगितलं जात होतं पीक विमा आज येईल उद्या येईल, अशा कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका। स्वतः आज राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यामध्ये आला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार हे आता क्लिअर झालेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, शासनाने पीक विम्याच्या वितरणासाठी अत्यंत पारदर्शकता आणि कडक निकष यावेळेस ठरवून दिले आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन, पिकांची नोंद आणि नुकसानीचे स्वरूप यांची सविस्तर पडताळणी करण्यामध्ये आली। जे शेतकरी या सर्व सरकारी निकषांमध्ये पात्र ठरले आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचा आता हा निर्णय घेण्यामध्ये आला। तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे।
जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सरकारने काही कामे करायची सांगितली होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली का? जर ती कामे तुम्ही पूर्ण केली नसेल तर मग खूपच मोठी अडचण येणार आहे। तुम्हाला 2 कामे तात्काळ करून घ्यायची, नाहीतर मग तुम्हाला पीक विमा भेटणार नाही। मग कोणती आहे ती कामे ते तर आपण व्हिडिओच्या पुढं आता बघणारच आहोत। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे। या जिल्ह्यांच्या यादीमध्ये वितरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये बीड आणि सोलापूर या 2 जिल्ह्यामध्ये निधी वाटपाची जोरदार पद्धत किंवा जोरदार प्रक्रिया आता सुरू झाली। या भागामधील अनेक पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर रक्कम जमा झाल्याचे संदेश किंवा मेसेज आता प्राप्त झाले असून प्रशासनाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतल्याने ग्रामीण भागामध्ये एक उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आता निर्माण झालं आहे। हो शेतकरी बांधवांनो, आता ग्रामीण भागामधील शेतकरी बांधव नाचू देखील लागले आहे, कारण की त्यांच्या मोबाईलमध्ये मेसेज प्राप्त होत आहे। काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 20,000 रुपये पीक विमा जमा होतोय, काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15,000 पीक विमा जमा होतोय, तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 35,000 रुपये सुद्धा जमा होत आहे। आता हा पीक विमा सरकारने सांगितल्यानुसार हेक्टरवर आणि पिकावर अवलंबून आहे। तुमचं क्षेत्र मर्यादा किती आहे आणि तुम्ही कोणते पिकं लावली यावर तुमचा पीक विमा मर्यादित असून आता काही शेतकरी बांधवांना कमी जास्त पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। तसेच पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, नांदेड आणि जालना या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला आहे। या जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामधील बँकांचा प्रभावी वापर करून जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत लाभ पोहोचवण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे किंवा मार्गी लावले आहे। ज्या शेतकऱ्यांची खाती सहकारी बँकामध्ये आहे त्यांना ही रक्कम इतर बँकांच्या तुलनेत सर्वात अगोदर जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांनो, आता महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जिल्ह्यांची यादी अतिशय महत्त्वाची आहे। संपूर्ण यादी बघितल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर मग एक छोटीशी चूक आणि तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकते। काही शेतकरी अर्धवट व्हिडिओ बघतात आणि त्यांना स्पष्टपणे समजत नाही कोणत्या भागामध्ये पीक विमा येणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा येणार, आणि जर पीक विमा आलाच नाही तर मग नेमकं काय करायचं। तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सातारा या क्षेत्रामध्ये लाभार्थ्यांनाही या विम्याचा लाभ मिळायला आता सुरुवात झाली आहे। शेतीसाठी लागणाऱ्या मशागतीच्या खर्चाची आणि बियाणे खरेदीची चिंता आता या निधीमुळे काही प्रमाणामध्ये दूर झाली आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाते असलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ कोणत्याही अडथळ्याशिवाय आता मिळणार आहे, हे स्वतः सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं। तर मग शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या बँकामध्ये हा लाभ जमवणार हे देखील महत्त्वाचं आहे। परंतु सर्वात पहिल्यांदा महत्त्वाची होती ती म्हणजे की जिल्ह्यांची यादी। बघा, यादीनुसार तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, या प्रक्रियेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर नाशिक जिल्हा या 2 जिल्ह्यांसाठी देखील आज मोठाही दिलासादायक बातमी म्हणावी लागेल। येथील स्थानिक प्रशासनाने बँकेत गर्दी टाळण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने निधी हस्तांतरणाची सुविधा दिली आहे। ज्यांची KYC पूर्ण आहे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम सुरक्षितपणे पोहोचली असल्याने शेतकऱ्यांच्या व्यवस्थेवरील विश्वास आणि उत्साह आणखीन वाढला आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। जर संभाजीनगर भागामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी, कारण या भागामध्ये आता पीक विमा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या, कारण जिल्हा पाहणं अतिशय गरजेचं आहे। बघा, जिल्ह्यानुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, इतकेच नाही तर अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यामध्ये ही प्रक्रिया सध्या अत्यंत वेगाने राबविली जात आहे।
आजच्या मुहूर्तावर होत असलेले हे वितरण शेतकरी बांधवांच्या आर्थिक नियोजनाला एक मोठा भक्कम आधार देणार आहे. अनेक शेतकरी प्रत्यक्ष बँकांमध्ये जाऊन चौकशी करत असून खात्यामध्ये रक्कम जमा झाल्यामुळे शेती कामासाठी मोठी मदत आता मिळणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुमचं खातं एकदा चेक करून घ्या, कारण तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून जो काय निधी सोडण्यामध्ये आला होता तो जमा देखील झाला आहे. काही शेतकरी बांधवांना 15,000 मिळाले आहे, काही शेतकरी बांधवांना 20,000 तर काहीला 35,000 एवढ्या प्रमाणामध्ये पीक विमा आता मिळू लागला आहे. तर मग आता बघा शेतकरी बांधवांनो, अखेरच्या टप्प्यामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये वाटप पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यामध्ये आल्या आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि सरकारी माहितीवरच विश्वास ठेवा, जेणेकरून कोणताही मध्यस्थ तुमची फसवणूक करू शकणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या खात्याचे व्यवहार सुरक्षित ठेवावे, जेणेकरून नुकसान टाळता येईल. शेतकरी बांधवांनो बघा, सरकारने सांगितलेली काही कामे तुम्हाला पूर्ण करून घ्यायची होती, ती कामे तुम्ही पूर्ण केली का हे देखील महत्त्वाचं आहे. बघा, जर तुमचा मोबाईल नंबर आतापर्यंत बघा लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमचा मोबाईल नंबर बँकेशी जोडलेला नसेल तरी पण अडचणी येऊ शकतात. तुमची KYC नसेल तरी पण अडचणी येऊ शकतात. आणि बघा, एक महत्त्वाचा मुद्दा आहे शेतकरी बांधवांनो, तो म्हणजे की फार्मर ID कार्ड. हो, फार्मर ID कार्ड जर तुमच्याकडे असेल तर लक्षामध्ये घ्या, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अन्यथा खूप मोठी अडचण येणार. आणि शेतकरी बांधवांनो, जर आतापर्यंत तुम्हाला मेसेज आला नसेल तर घाबरून न जाता संयम ठेवावा, कारण तांत्रिक कारणामुळे मेसेज यायला काही काळ उशीर पण लागू शकतो, परंतु रक्कम प्रत्यक्षात शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेली असू शकते. आता शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपल्या संबंधित बँक शाखेमध्ये जाऊन किंवा पासबुक अपडेट करून शिल्लक रक्कम तपासून घ्या, कारण अनेक शेतकऱ्याला मेसेज येण्याआधी बघा किंवा या ठिकाणी तांत्रिक कारणामुळे मेसेज येऊ पण नाही शकतं. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं आहे कोणकोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार ते देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. टोटल 12 बँक आहे. या 12 बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा हा मिळणारच आहे. आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्षपूर्वक चला, या बँकामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाची बँक आहे ती म्हणजे की बँक ऑफ इंडिया. जर तुमचं बँक ऑफ इंडियामध्ये जर खातं असेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी जमा होणार. त्यानंतर ॲक्सिस बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर HDFC बँक आणि त्यानंतर ICICI बँक. हो शेतकरी बांधवांनो, हो या महत्त्वाच्या बँके आहे. आत्ता बघा, जिल्हा सहकारी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि पोस्ट ऑफिस बँक. बघा शेतकरी बांधवांनो, या बँकांमध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे, हे स्वतः सरकारने सांगितलं. शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार या 10 जिल्ह्यामध्ये आणि या 12 बँकांमध्ये पीक विमा जमा होणार. मग या जिल्ह्यांच्या यादीमध्ये आणि बँकांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर तुमचं नाव आलं असेल शेतकरी बांधवांनो, तर मग आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. रात्रीपर्यंत का होईना, परंतु तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येणार, हे स्वतः सरकारच्या वतीने आता सांगण्यामध्ये आलं. जर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर नवनवीन अपडेट शेतीविषयक सर्वात प्रथम तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येत असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.